आणि आज 206वा शौर्य दिन आहे। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी प्रचंड गर्दी केली आहे। अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले आणि राज्यातले अनेक प्रमुख नेते आज विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावमध्ये पोहोचतील अशी माहिती मिळते आहे। काही वेळापूर्वी अजित पवार यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं आणि त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर हे अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। 206वा शौर्य दिन आहे आज आणि त्या निमित्ताने लाखो अनुयायांनी भीमा कोरेगावमध्ये गर्दी केली आहे। आणि विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। लाखोचा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विजयस्तंभाच्या अभिवादनाकरता दर्शनाच्या करता ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो किती व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पार पाडतो हे देखील एक महत्त्वाचं आहे आणि त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची माझी आज विनंती आहे। आणि कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या जागेचा वाद उच्च न्यायालयामध्ये गेलाय। विजयस्तंभाची देखभाल करणारे जमादार यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। जागा रिकामी करण्याच्या प्रशासनाच्या नोटिशीला त्यांनी आव्हान दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।